काशी हे ठिकाण फार लांब असल्यामुळे प्रत्येकाला जाणे शक्य होत नाही। त्यामुळे आपल्या जगदंबेच्या सानिध्यामध्ये सर्व तीर्थस्थाने आहेत। या मणिकर्णिका कुंडात तुम्ही स्नान केले आणि जगदंबेचे दर्शन घेतले तर काशी यात्रेचे पुण्य मिळते। हा आहे उत्तर दरवाजा। या कमानी शेजारीच मणिकर्णिका कुंड मिळालेला आहे, ज्याचे उत्खननाचे काम अजूनही सुरू आहे। चला तर पाहूया ऐतिहासिक असा कित्येक वर्षे भूमिमातेमध्ये दडलेला हा मणिकर्णिका कुंड। नमस्कार, आज आपण कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी मंदिरातील मणिकर्णिका कुंडाची माहिती जाणून घेणार आहोत। देवी मूर्तिशास्त्र अभ्यासक उमाकांत रानेंगा यांनी दिलेल्या माहितीनुसार खालील संदर्भ आहे। पौराणिक माहिती देणाऱ्या ग्रंथामध्ये श्री महालक्ष्मी मंदिरातील मणिकर्णिका कुंडाची कथा सांगितलेली आहे। त्या कथेत असे सांगितले आहे की कोल्हापूरमधील श्री महालक्ष्मीने जेव्हा कोल्हासुराचा वध करून श्री महालक्ष्मी विराजमान झाली त्यावेळी समजले की आपले कानातील कर्णकुंडल कुठेतरी पडलेले आहे। त्यावेळी महर्षी नारदांनी कुंडल शोधून काढले। ज्या ठिकाणी हे कुंडल सापडले ते तीर्थ म्हणजे मणिकर्णिका कुंड होय। आता ही झाली पुरातन कथा। या कुंडाला ऐतिहासिक संदर्भ सुद्धा आहे। पूर्वीपासून एखादे मंदिर उभारले जाते तिथे दोन पाण्याचे स्त्रोत शोधले जातात, दोन जलाशय, कारण एक कुंड देवीच्या स्नानासाठी आणि दुसरे देवी देवतांच्या स्नानाचे निर्माल्य विसर्जन करण्यासाठी केले जातात। श्री महालक्ष्मीच्या मूळ मूर्तीला स्नानासाठी काशी कुंडातून पाणी वापरले जाते आणि जे काही स्नानाचे पाणी व जे निर्माल्य आहे ते मणिकर्णिका कुंडात सोडले जाते। म्हणून या मणिकर्णिका कुंडाला तीर्थस्थान प्राप्त आहे। 80 वर्षापूर्वी मणिकर्णिका कुंड मुजवण्यात आले आहे आणि त्या ठिकाणी शौचालय बांधण्यात आले, कचराही टाकण्यात येऊ लागला। ही गोष्ट मंदिराच्या व्यवस्थापकांना चुकीची वाटल्यामुळे पुन्हा या कुंडाचे खोदकाम करण्यात आले। हे खोदकाम करण्यासाठी बरीच आंदोलने करण्यात आली। आता हे मणिकर्णिका कुंडाचे स्थान नेमके कुठे आहे हे समजणे महत्त्वाचे होते। त्यासाठी 1867 साली ब्रिटिश इंजिनियरने तयार केलेला एक नकाशा उपलब्ध होता। त्या नकाशाचा आधार घेऊन मणिकर्णिका कुंडाचे नेमके स्थान कुठे आहे ते समजले आणि खोदकामाला सुरुवात झाली। आपल्या हिंदू धर्मामध्ये काशीला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व या करवीरमधील कोल्हापूरमधील श्री महालक्ष्मीला आहे। म्हणूनच या करवीरला दक्षिण काशी असेही म्हणतात, कारण मूळ काशीप्रमाणे या महालक्ष्मी मंदिरात देखील ही सर्व तीर्थस्थाने प्रतिकृतीच्या रूपात आहेत। काशीला यात्रा केल्यावर मोक्ष प्राप्त होतो, पण काशी हे ठिकाण फार लांब असल्यामुळे प्रत्येकाला जाणे शक्य होत नाही। त्यामुळे आपल्या जगदंबेच्या सानिध्यामध्ये सर्व तीर्थस्थाने आहेत। या ठिकाणी तुम्ही स्नान केले आणि जगदंबेचे दर्शन घेतले तर काशी यात्रेचे पुण्य मिळते। कुंडाचे पावित्र्य राखण्यासाठी प्रत्येक कुंडाला शिवाचे क्षेत्र असते। त्यामुळे मणिकर्णिका कुंडावर सुद्धा शिवाची स्थाने होती। त्यामध्ये जटाजटेश्वर, योगेश्वर, मणिकर्णेश्वर, अतिबलेश्वर अशी अनेक शिवलिंगे होती। पण दुर्दैवाने कुंड मुजवताना योगेश्वर शिवलिंग हे टेमलाईच्या डोंगरावर टाकण्यात आले। नंतर ते शिवलिंग राजाराम तलावाच्या काठावर पुन्हा प्रस्थापित करण्यात आले। मणिकर्णिका कुंडाचे एक स्वतंत्र शिवलिंग आहे, ते शेजारच्या इमारतीच्या तळघरात दिसून येते। त्याचे नाव मणिकर्णेश्वर आहे। या शिवलिंगाच्या स्थापनेचा मूळ हेतू जलाशयाचे पावित्र्य राखणे हाच आहे। आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे नवीन माहिती प्रथम आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।